लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात असलेल्या तळेगाव इथल्या शेतकऱ्यांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। कारण वक्फ बोर्डाने इथल्या 103 शेतकऱ्यांना आता नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कसत असलेली जमीन जी आहे ती वक्फ बोर्डाची आहे आणि त्यामुळे ही जमीन त्यांना परत करण्यात यावी। गेल्या 100 पेक्षा अधिक वर्षांपासून हे शेतकरी जमीन कसून खात होते, त्यांच्याकडे खरेदी खत आहे, त्यांच्याकडे सातबारा आहे आणि तरी देखील आता वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे की ही जमीन जी आहे ती वक्फ बोर्डाची आहे आणि त्यांना परत करण्यात यावी। मला सांगा, काही शेतकरी आपल्यासोबत आहेत तळेगावचे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। मला सांगा, काय नोटीस आलेली आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे सर की हे जमीन आम्ही ह्यांना खाण्यासाठी दिली होती, ते जमीन आता आम्हाला परत द्यावी। किती वर्षांपासून ही जमीन तुमच्याकडे आहे? अशा आमच्या तिसरी पिढी आहे सर आमची। हे जमीन जवळजवळ 100 पेक्षा जास्ती वर्ष झाले असतील। आजोबा आमचे वडील आणि मी, आता हे आमची तिसरी पिढी आता संपत आली। म्हणजे 3 पिढ्या गेल्यानंतर वक्फ बोर्डानं आता दावा केलेला आहे की या जमिनी आमच्या आहेत आणि त्यामुळे त्या परत कराव्यात। आता हे शेतकरी देखील आता कोर्टात जायच्या तयारीमध्ये आहेत। मला सांगा, तुमचं नाव काय आहे, किती वर्षांपासून ती जमीन तुम्ही कसताय आणि तुम्हाला नोटीस आली आहे का? हो, नोटीस आली आहे सर। माझं नाव काशीनाथ बाजीराव शेळके, राहणार तळेगाव। आम्ही आता जवळजवळ 100 ते 125 वर्षाच्या पलीकडून आम्ही जमीन खातो, खाऊन आता तयार आहे। आणि वडिलांना आमच्या जमीन खचलेली आहे, आजोबांना खचलेली आहे आणि आम्ही तिसरी पिढी माझी आहे। आतापर्यंत मी खाल्लेली जमीन आहे। किती शेतकरी आहेत तुमच्या गावामधले असे की ज्यांना या नोटीस आलेल्या आहेत? 103 सर, 103 शेतकरी आहेत। किती एकर जमीन असावी? 300 एकर जमीन आहे सर एकूण टोटल। तळेगावमधले जे हे 103 शेतकरी आहेत, ज्यांची प्रामुख्यानं शेती हाच व्यवसाय या शेतकऱ्यांचा आहे आणि या शेतीवरच त्यांचं उपजीविका जी आहे ती अवलंबून आहे। आणि अशा स्थितीमध्ये आता वक्फ बोर्डानं यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं शेतकरी देखील पुढे येऊन बोलायला तयार नाही आहेत। महेंद्र जोंधे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।